आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। ग्रामपंचायत नागोठाणेतर्फे ग्रामस्वच्छता अभियान मार्फत स्वच्छता मोहीम, संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियान लोकसहभागातून नागोठाणे रोशन पदके। ग्रामपंचायत नागोठाणेतर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मार्फत संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान लोकसहभागातून शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यामध्ये नागोठाणे ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, आनंदीबाई प्रधान, सायन्स कॉलेजचे द्वितीय वर्षातील NSSचे 40 विद्यार्थी व SP जैन ज्युनियर कॉलेजचे 50 विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता। या स्वच्छता अभियानावेळी नागोठाणे ग्रामपंचायतीचे सरपंच सौ सुप्रिया संजय महाडिक, उपसरपंच अखलाकभाई पानसरे, ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉक्टर मिलिंद धात्रक, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंके, ग्रामपंचायत सदस्य पूनम काळे इप्ते, शबाना मुल्ला, ज्योती राऊत, अमृता महाडिक, सुप्रिया काकडे, ग्रामपंचायत माजी उपसरपंच मोहन नागोठाणेकर, ॲडव्होकेट श्रीकांत रावकर, सामाजिक कार्यकर्ते भरत गिजे, सायन्स कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण तुपारे, प्राध्यापक मनोहर शिरसाट, SP जैन ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक सुनील देवरे, प्राध्यापक भीमराव शिंदे उपस्थित होते। यावेळी प्राध्यापक सुनील देवरे यांनी सर्व उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली। या अभियानाचे मुख्य घटक तथा विषय म्हणजे सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे हा आहे। यावेळी 10 किलो प्लास्टिक पिशवी व 2 टन इतर कचरा संकलन करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांनी दिली। एक साथ प्रतिज्ञा के लिए तैयार। स्वच्छता माझा धर्म आहे, या धर्माचे पालन करणे माझे आद्य कर्तव्य आहे। माझ्या घराचे व शाळेचे आवार स्वच्छ ठेवणे ही माझी जबाबदारी असून ती मी पार पाडेन। मी स्वतः घाण करणार नाही, करू देणार नाही। कचरा कुंडीचा योग्य वापर करेन। माझ्याकडून जल, ध्वनी, वायू प्रदूषण होणार नाही याची मी काळजी घेईन। परिसराच्या स्वच्छतेबरोबर मी माझे शरीर व माझे मन देखील स्वच्छ ठेवेन। शारीरिक स्वच्छतेसाठी नियमित स्नान, तर मनाच्या स्वच्छतेसाठी नियमित उपासना करेन। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।